नमो बुद्धाय. मित्रांनो, बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. कालच्या भागामध्ये आपण सिद्धार्थ गौतमाने जी सतत 6 वर्ष कठोर तपश्चर्या आणि आत्मक्लेश म्हणजे स्वतःच्या शरीराला त्रास देऊन ज्ञानप्राप्ती करण्याचा जो मार्ग होता तो 6 वर्ष तपासून पाहिल्यानंतर, अभ्यास करून पाहिल्यानंतर त्यांना शेवटी समजलं की केवळ शरीराला त्रास देऊन मन अशांत असताना आपण ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही आणि म्हणून त्यांनी तो मार्ग त्यागला, तो मार्ग त्यांनी सोडून दिला. आणि त्यामुळे त्याची सेवा करणारे जे 5 इतर परिव्राजक होते त्यांनी सिद्धार्थ गौतमाला सोडून दिलेला आहे. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धार्थ गौतमाने सर्व मार्ग अनुसरल्यानंतर आता ज्ञानप्राप्ती करण्याकरिता कोणत्या मार्गाने आपण अभ्यास करावा यासाठी आता त्यांचा प्रयत्न सुरू झालेला आहे, नव्या प्रकाशाच्या चिंतनासाठी. असं असताना ही जी 6 वर्षाची जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्येमधून काहीही प्राप्त न झाल्यामुळे एक खूप मोठी निराशा निर्माण झाली होती. खूप मोठं वैफल्य, फ्रस्ट्रेशन आलेलं होतं. परंतु ही निराशा सिद्धार्थ गौतमाने स्वतःच्या मनामध्ये टिकू दिली नाही, मनाला स्पर्श करू दिला नाही आणि लगेच पुन्हा त्यांनी नव्या जोमाने काम सुरू केलेलं आहे. 6 वर्षाचं अपयश एक खूप मोठी बाब आहे. एखादा सामान्य व्यक्ती जर असता तर निश्चितच तो त्यामध्ये बुडून गेला असता. परंतु सिद्धार्थ गौतमाचे जे उच्च ध्येय होतं, जे दुःखाचं कारण शोधण्याचं जे ध्येय होतं ते खूप उदात्त आणि उच्च होतं. म्हणून सिद्धार्थ गौतमाने पुन्हा नव्याने सुरुवात केली. त्याने अन्नप्राशन केल्यानंतर सुजाताने जे भोजन सिद्धार्थ गौतमाला दिलं होतं ते भोजन प्राशन केल्यानंतर सुप्पतिठ्ठ नावाच्या त्या निरंजना नदीच्या घाटावर आंघोळ केली. आंघोळ केल्यानंतर भोजन केलं आणि भोजन केल्यानंतर त्यांनी स्वतः एक परीक्षा घेण्याचं ठरवलं की काय निश्चितच मला ज्ञानप्राप्ती होणार आहे. आणि म्हणून मग ते सुजाताचं जे पात्र होतं, सोन्याचं जे पात्र होतं ते पात्र त्यांनी त्या निरंजना नदीमध्ये फेकलं आणि एक संकल्प केला की मला जर ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाह ज्या दिशेने जात आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आणि जर मला ज्ञानप्राप्ती होत नसेल तर ज्या बाजूने प्रवाह जात आहे त्याच बाजूने हे पात्र जाऊ देत. परंतु तिथे एक घटना घडली आहे की सिद्धार्थ गौतमाने फेकलेलं पात्र, नदीच्या पात्रामध्ये फेकलेलं पात्र हे विरुद्ध दिशेने गेलेलं आहे. मित्रांनो, इथे एक महत्त्वाची बाब समजून घेणे फार गरजेचं आहे की नदीचा जो फ्लो आहे, पाण्याचा जो प्रवाह आहे, कुठलीही वस्तू त्या पाण्याच्या प्रवाहाने वाहत असते. जर ती निर्जीव आहे, सजीव होऊ शकते की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल. मग हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कसं गेलं? काय हे विज्ञानाच्या आधारावर, कसोटीवर सिद्ध होते का? मग बऱ्याचशा संकल्पना समोर येतात की कदाचित ते पाण्याचा तिथं भोवरा असेल आणि त्या भोवरामध्ये गुंतल्यानंतर ते गेलं असेल. अशा वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काही उपासक उपासिकांचं असं मत आहे की निश्चितच ते सम्यक बुद्ध होणार होते आणि ते बोधिसत्व होते. ज्यावेळेस ते सिद्धार्थ गौतम होते त्यावेळेससुद्धा ते बोधिसत्व होते. त्यांच्या पारमिता होत्या, कुशल कर्म होती आणि निश्चितच एक पुण्य पारमी प्राप्त व्यक्ती ते होते. त्यामुळे ती घटना घडली असा. एक महत्त्वाचा भाग इथं असा आहे की जर विज्ञानाच्या आधारावर मानव कल्याणाकरता जर एखादा विषय, एखादी बाब जर सिद्ध होत नसेल
तर ती स्वीकारण्यात येऊ नये अशी पण एक कसोटी आहे. मग या ठिकाणी काय झालेलं असावं, आपण एक समजून घेऊ शकतो की बुद्धाच्या काळामध्ये जे अनेक पंथ होते, 64 पंथ होते, अनेक उपपंथ होते, अनेक प्रकारच्या संकल्पना होत्या, विचारधारा होत्या, आणि ह्या सर्व मानवाचं दुःख पूर्णपणे दूर व्हावं, मानव कल्याण व्हावं, मानवाला दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त व्हावा, या बाबतीत त्या काम करणाऱ्या नव्हत्या. असा तो एक प्रवाह त्यावेळेस होता की देशामध्ये कर्मकांड, पूजा अर्चा आणि कर्मकांडामधून, आत्मक्लेशामधून, म्हणजे शरीराला त्रास देऊन ज्या प्रकारच्या तपश्चर्या त्या वेळेस चालत होत्या, हा जो प्रवाह होता, हा जो विचारांचा प्रवाह होता, कर्मकांडांचा प्रवाह होता, या सर्व प्रवाहाच्या विरुद्ध जे ज्ञान बुद्धाला प्राप्त होणार होतं, सिद्धार्थ गौतमाला प्राप्त होणार होतं, हे या सर्व प्रवाहांच्या विरुद्ध होतं, असा या प्रसंगामधून आपण बोध घेऊ शकतो. हा बोध आपल्याला यामधून घ्यायचा आहे की सिद्धार्थ गौतमाला प्राप्त होणारी जी सम्यक संबोधी होती, ही सर्व कर्मकांड, अंधश्रद्धा, कठोर तप, स्वतःच्या शरीराला त्रास देणे, हे वेगवेगळ्या पंथाच्या काल्पनिक संकल्पना, या सर्व प्रवाहाच्या, या विचार प्रवाहाच्या विरुद्ध साधा आणि सिंपल परंतु मानवाचं दुःख दूर करणारं ज्ञान सिद्धार्थाला प्राप्त होणार होतं, आणि ते ज्ञान त्यावेळेच्या सर्व संकल्पना, विचाराच्या प्रवाहाच्या विरुद्ध होतं. म्हणून ते पात्र जे आहे ते विचाराच्या प्रवाहाच्या विरुद्ध जात आहे. तर असा बोध आपल्याला यामधून घ्यायचा. मग जंगलामधून उर्वेला सोडल्यानंतर गया या ठिकाणी ते आलेत, आणि एक आणखी एक प्रसंग त्या ठिकाणी घडलेला आहे की सुजाताने दिलेलं जे भोजन आहे ते भोजन घेतल्यानंतर त्याच रात्री सिद्धार्थ गौतमाला 5 स्वप्नसुद्धा पडलेले आहेत. आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये प्रत्येक स्वप्न आणि त्याचं स्पष्टीकरण देणार आहोत. ग्रंथामध्ये ते नाही आहे, पण आपण काही इतर लिटरेचरमधून ते स्वप्न आणि त्या स्वप्नांचं स्पष्टीकरण, त्याचा अर्थ कसा लावण्यात आला ते सांगूया. सिद्धार्थ गौतमाने त्या स्वप्नांचा अर्थ लावला आहे आणि त्याला निश्चित अशी खात्री झाली आहे की मला ज्ञानप्राप्ती होणार आहे. आणि असं असताना ते गया येथे आले, ज्या गया आपण आज ज्याला बोधगया म्हणतो, तर ते गया म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाल्यामुळे त्याला बोधगया म्हणण्यात आलं, बोध प्राप्त झाला. तर तिथं पिंपळ वृक्षाखाली सिद्धार्थ गौतमाने ध्यान करायला सुरुवात केलेली आहे. आता हे जे ध्यान करत आहेत, हे ध्यान कोणत्या प्रकारचं आहे, काय आहे, हे सुद्धा समोर येणार आहे. आणि त्या ठिकाणी पिंपळ वृक्षाखाली बसल्यानंतर त्याने एक दृढ निश्चय, एक रिझोल्यूट डिटर्मिनेशन, त्याला आपण अधिष्ठान म्हणतो, हे खूप मोठं अधिष्ठान त्यांनी घेतलं. एक दृढ संकल्प त्यांनी केला की जोपर्यंत पद्मासन घालून ते बसलेले आहेत आणि निश्चय करत आहेत, संकल्प करत आहेत की जोपर्यंत मला आता ज्ञान प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी हे जे पद्मासन घालून बसलो आहे, हे मी पद्मासन आता सोडणार नाही. मग भलेही माझ्या शरीरातील रक्त सुकून जाओ, मांस सुकून जाओ, माझा जीव गेला तरी चालेल, प्राण गेले तरी चालतील, तरीसुद्धा मी आता हे आसन सोडणार नाही. आता मला ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि मग त्यांनी नैसर्गिकरित्या होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या क्रियांवर लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये एक नैसर्गिक क्रिया अशी आहे की श्वासाची जी नैसर्गिक क्रिया आहे, श्वास नैसर्गिकरित्या येतो आणि जातो, त्याचा संबंध आपल्या अंतर्मनाशी आहे. पुढच्या भागांमध्ये ते मी अधिक स्पष्टीकरण त्याचं देणार आहे. आणि मग त्या पद्धतीने त्यांचा अभ्यास त्या बोधिवृक्षाखाली, पिंपळ वृक्षाखाली सुरू झाला. बोधी प्राप्त झाल्यामुळेच पिंपळ वृक्षाला बोधिवृक्ष म्हणण्यात आलं. मग अभ्यास सुरू झाला. अभ्यास सुरू असताना काळ नावाचा जो राजा होता, हा त्याच प्रदेशामध्ये राहत होता. तर त्याचा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा यांनासुद्धा स्वप्न पडलेलं आहे आणि त्यांनासुद्धा खात्री झालेली आहे की सिद्धार्थ गौतमाला ज्ञानप्राप्ती होणार आणि तो सम्यक संबुद्ध होणार. वातावरण आता त्या पद्धतीने बदललेलं आहे. वातावरणामध्ये
ज्ञानप्राप्तीचं वारं वाहू लागलेलं आहे. असं असताना सिद्धार्थ गौतमाचा संकल्प घेऊन अभ्यास सुरू असताना सिद्धार्थ गौतमावर मार सेनेने आक्रमण केलेलं आहे. आता हे मार काय आहे, ही मार सेना काय आहे? सिद्धार्थ गौतमाच्या मनामध्ये, बाहेर नाही, त्याच्या मनामध्ये वाईट विचार, वाईट वासना, वाईट कामना निर्माण झालेल्या आहेत. अशुद्ध विचार, अकुशल विचार, कामवासना उत्पन्न झालेल्या आहेत आणि यालाच मार म्हटलेला आहे, जो की तुमच्या चित्ताला मारतो आहे, तुमच्या चित्ताला विचलित करतो आहे, तुमच्या चित्ताला कुशल कर्मापासून, चांगल्या कर्मापासून, संकल्पापासून, शुद्ध विचारांपासून दूर नेतो आहे, भटकवतो आहे, विचलित करत आहे आणि वाईट कर्माकडे, निराशाकडे, तृष्णेकडे तुम्हाला वळवतो आहे. यालाच मार म्हटलेला आहे, जो तुम्हाला मारतो आहे. कशा बाबतीत मारतो आहे? वाईट करण्यासाठी प्रवृत्त करतो आहे, वासनांमध्ये, विचारांमध्ये, वाईट विचारांमध्ये गुंतवून ठेवण्याचा त्याचा उद्देश आहे आणि चांगल्या कर्मापासून, दुःखमुक्तीच्या संकल्पापासून दूर ठेवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे. तर असा हा जो मार आहे आणि मार सेना आहे, यांनी सिद्धार्थ गौतमाच्या मनावर आक्रमण केलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी एक बुद्धाचं चित्र पाहिलेलं असेल की बुद्ध ध्यानस्थ बसलेले आहेत आणि एकीकडून साप, एकीकडून एखादा राक्षसाचा भाला घेऊन एक हत्तीवर बसलेले काही लोक सिद्धार्थ गौतमावर हल्ला करत आहे. हे मार सेनेचं चित्रीकरण दाखवलेलं आहे. मार सेनेचं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे चित्राच्या माध्यमातून. तर ही मार आणि ही मार सेना काय आहे, तर स्वतःच्या मनामध्ये, चित्तामध्ये उत्पन्न होणारे वाईट विकार, लोभ, द्वेष, आळस, शंका कुशंका, बेचैनी, कामवासना, तृष्णा, उपादान, हे जे वाईट विकार आहे, हे विकार आणि त्यांची सेना, अनेक विकार, हे सर्व मिळून सिद्धार्थ गौतमावर त्यांनी हल्ला केला आहे. आणि असा हा हल्ला झालेला असताना सिद्धार्थ गौतमाला थोडी भीती वाटली, कारण या वाईट वासनांच्या युद्धामध्ये अनेक ऋषी आणि मुनी हरले होते, विचलित झाले होते, ते त्यांच्या ध्येयापासून दूर गेले होते. म्हणून सिद्धार्थ गौतमाने आपलं संपूर्ण बळ या ठिकाणी लावलं आणि त्यांनी असं दृढ संकल्प केला की माझ्या चित्तामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्यामध्ये श्रद्धा आहे. आता त्यावेळेस तर कोणीच देवता किंवा असा काही प्रकार नव्हता. मग ही श्रद्धा कोणाच्या प्रती? तर सिद्धार्थ गौतमाची जी श्रद्धा होती ती स्वतःच्या प्रती असलेला विश्वास, आत्मविश्वास, तीच खरी श्रद्धा आहे. आणि सिद्धार्थ गौतमाने जी कुशल कर्म केलेली होती, जी दान पुण्य केलेले होते, ज्या पारमिता पूर्ण केलेल्या होत्या, त्याप्रती सिद्धार्थ गौतमाची ती श्रद्धा होती. आणि सिद्धार्थाला माहीत होतं की मी कुशल कर्म केलेले आहेत आणि तोच आत्मविश्वास त्यांच्यामध्ये होता. त्यांच्यामध्ये शौर्य होतं. शौर्य कोणतं? कुशल कर्म करत असताना, शील पालन करत असताना, पारमिता पूर्ण करत असताना खूप प्रयत्न करावे लागतात, खूप त्याग करावा लागतो. ते शौर्य त्यांच्यामध्ये होतं आणि त्यांच्यामध्ये ती समज होती. म्हणून संपूर्ण गुण, संपूर्ण पारमिता स्मरण करून, पुण्यकर्मांचं स्मरण करून त्यांनी या मारसेनेला आव्हान दिलेलं आहे. आणि आता घोर संघर्ष, घोर युद्ध या ठिकाणी झालेलं आहे. परंतु या युद्धामध्ये मारसेनेचा पराजय झालेला आहे. मारसेनेला बुद्धाच्या चित्तामध्ये, बुद्धाच्या मनामध्ये एकही दुर्गुण, एकही वाईट कर्म, वाईट वासना, विकार आढळून आलेला नाही आहे. म्हणून ही मारसेना आता हरून निघून गेली आहे. जसा की एखाद्या इथं एक स्पष्टीकरण दिलं आहे की एखाद्या कावळ्याला मासाचा लाल गोळा दिसावा आणि त्यावर त्याने झपट मारावी, परंतु तो एखादा फक्त लाल दगड असावा आणि त्या दगडावर त्या कावळ्याने चोच मारून तो कावळा निघून जावा, त्याला काहीही मिळावं नाही. तर अशा पद्धतीने मारसेनेलासुद्धा सिद्धार्थाच्या मनामध्ये एकही दुर्गुण, वाईट विकार, वासना आढळून आले नाही की जेणेकरून मनातली वासना आणि बाहेरची वासना जुळून सिद्धार्थ गौतमाला हरवावं
परंतु सिद्धार्थ गौतमामध्ये असे कोणतेही वाईट विकार नव्हते, माराला मिळणारं साधन नव्हतं. तर अशा पद्धतीने सिद्धार्थ गौतमाची सम्यक संबोधी प्राप्त करण्याकरिताची वाटचाल सुरू झालेली आहे. आणि पहिल्या या मार आणि मार सेनेच्या युद्धामध्ये वाईट वासनांच्या आक्रमणामध्ये सिद्धार्थ गौतमाने विजय प्राप्त केलेला आहे आणि बोधी प्राप्त करण्याची आता इथं सुरुवात झाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीने पुण्य पारमिता 10 पारमिता 10 उपपारमिता 10 परमत्य पारमिताचा संचय असलेला, कुशल कर्माचा संचय असलेला असा हा बोधिसत्व आता ज्ञान प्राप्त करून घेत आहे. तर ते ज्ञान प्राप्त कशा पद्धतीने, किती स्टेपमध्ये, अवस्थांमध्ये प्राप्त होणार आहे ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. आजच्या या भागामधलं माहिती तुम्हाला निश्चितपणे समजली असेल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.